Dear student, in the last lecture we have seen periods and electronic configuration. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी आवर्त म्हणजे पिरियड आणि त्या पिरियडनुसार असणारे जे काही इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे. याच्यामध्ये आपण न्यू पिरियड न्यू सेल त्या ठिकाणी पाहिले. पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचे असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि असणारे जे काही आर्गॉन जे आहे तर त्या आर्गॉनचे असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे तर तो पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे आधुनिक असणारे जे काही आवर्त सारणी जे आहे तर त्या आवर्त सारणीतील असणारा तो काही आवर्तिकल जो आहे तर तो आवर्तिकल आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा की व्हेन काय सांगितलेलं आहे की व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन ए पिरियड ऑर ए ग्रुप of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. जे आधुनिक असणारे जे काही आवर्त सारणी जे आहे तर त्या आवर्त सारणीच्या एखादा असणारा जे काही आवर्त जो आहे पिरियड जो आहे किंवा दुसरं आपल्याला सांगितलं की एखादा असणारा जो काही ग्रुप गण जो आहे तर त्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना जी आहे कम्पॅरिझन जे आहे तर ते कम्पॅरिझन जर आपण त्या ठिकाणी जर केली तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांमध्ये आपल्याला रेग्युलॅरिटी म्हणजे नियमितता जी आहे तर ती नियमितता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसते. इट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि यालाच आपण त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीतील त्या ठिकाणी आवर्तिकल किंवा त्यालाच त्या ठिकाणी म्हटलेले पिरियडिक ट्रेंड्स त्या ठिकाणी म्हटले आहे. In this standard, we are going to consider the periodic trends in the only three properties of the elements, namely valency, atomic size, metallic, non-metallic character. म्हणजे 10व्या इयत्तेमध्ये आपण फक्त त्या ठिकाणी या ठिकाणी काय करणार आहे की मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची असणारी काही व्हॅलन्सी म्हणजे संयोजन. दुसरं आपल्याला सांगितलं ॲटॉमिक साईज अणु आकार आणि तिसरं आपल्याला सांगितलंय मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू अधातू गुणधर्म. या तीन गुणधर्मांमधील आवर्तिकल जो आहे तर त्या आवर्तिकालाचाच फक्त आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे पहिलं असणारं त्या ठिकाणी असणारे काय आवर्तिकल जो आहे तर त्या आवर्तिकालामध्ये आपल्याला पाहिजे तर ती व्हॅलन्सी म्हणजे संयोजन. यू हॅव लर्न्ड in the previous standard that valency of an element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom, that is the valence electron. म्हणजे सर्वसाधारणपणे मागचे असणारे जे काही वर्ग आहेत 7वीला 8वीला 9वीला तुम्ही असं पाहिलंय की मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये किंवा बाह्यतम कवच जे आहे तर त्या कवचामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन त्यालाच आपण त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हटलेले. या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची असणारी काही संयोज जे आहे तर ती संयोजा त्या ठिकाणी ठरते. हे आपण मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतर पुढे थिंक अबाउट इट म्हणजे या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहिला क्वेश्चन दिलेला पहा की व्हॉट इज रिलेशनशिप between the electronic configuration of an elements and its valency. म्हणजे मूलद्रव्याचे असणारे काही इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्यांची असणारे काही संयोजन जे आहे तर याच्यामध्ये नेमका काय फरक त्या ठिकाणी असतो काय संबंध असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पाहतो काय सांगता येईल. द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट सेल. जे मूलद्रव्याची असणारे जे काही संयोजन जे आहे तर ती संयोजन कशी निश्चित केली जाते तर त्याचं असणारे जे काही आउटरमोस्ट सेल जे आहे तर त्या आउटरमोस्ट सेल म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणारे जेवढे इलेक्ट्रॉन असतील तर तेवढी त्याची असणारे जे काही संयोजन जे आहे तर ती संयोजन त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 व्हाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलं की असणारे काही बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमचा अणुअंक त्या ठिकाणी 4 आहे.
त्याच्यानंतर ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचा अणुअंक त्या ठिकाणी 8 आहे. त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचे आणि त्यांची संयुजा जी आहे तर ती संयुजा आपल्याला त्या ठिकाणी ठरवायला सांगेल. पण आता पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की असणार जे काही बेरेलियम जे आहे तर त्या बेरेलियमचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर आपल्याला सांगितला आहे 4, अणुक्रमांक 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर विचार जर केला तर पहिल्या कक्षेमध्ये बेरिलियमच्या 2 इलेक्ट्रॉन असणार. दुसरी असताना जी काही कक्षा जी आहे तर त्या कक्षेची कॅपॅसिटी 8ची आहे, परंतु इथे शिल्लक किती राहिलेले 2च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. आउटर मोस्ट सेल शेवटची असणारी जी काही कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी किती असणारे 2 त्या ठिकाणी असणार. अशाच पद्धतीने आपल्याला असणारा जे काय ऑक्सिजनचा असणारा जो काय ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 8 आहे, अणुक्रमांक त्या ठिकाणी 8 आहे. याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर पाहिले तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8ची आहे, परंतु शिल्लक किती राहिलेत तर या ठिकाणी 6च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहिले. आता इथे मात्र त्या ठिकाणी आपल्याला आउटर मोस्ट सेलमध्ये त्या ठिकाणी 6 इलेक्ट्रॉन आहेत, परंतु ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी याला कितीची गरज आहे तर 2 इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची असणारी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी किती असणार आहे 2 त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे पहा, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency as shown in the separate box. या ठिकाणी आपल्याला पहा पुढच्या पानावर दिलेला जो काही आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढे दिलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी तयार केलेला आहे. याच्यामध्ये असणारे जे काही 20 मूलद्रव्य जे आहेत तर त्या 20 मूलद्रव्यांचं काय सांगितलं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांची संयुजा त्या ठिकाणी. मी काय करतोय शेवटचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्यांचाच फक्त त्या ठिकाणी असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार. म्हणजे पिरियड नंबर 4 मध्ये जे आहेत तर त्यांचाच मी त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार आहे. तर पिरियड नंबर 4 मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचा मी त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी करणार आहे की सर्वसाधारणपणे पोटॅशियम जे आहे तर त्या पोटॅशियमचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्याचा अणु क्रमांक त्या ठिकाणी 19 आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8, त्याच्यानंतर पुन्हा किती राहिलेले तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसते की 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी. म्हणजे याची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहेत आउटरमोस्ट सेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहेत म्हणून त्याची व्हॅलन्सी त्या ठिकाणी 1च आहे. त्याच्यानंतरचा पुढचा त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी तो कॅल्शियम आहे. आता कॅल्शियमचा जर आपण जर विचार जर केला तर कॅल्शियम जे आहे तर त्या कॅल्शियमचा असणारा जो काही ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 20 आहे. त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिली तर पहिल्या कक्षेमध्ये 2 आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे, तिसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा 8 आहे, अशी झाली 18 आणि चौथी कक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी किती असायला पाहिजे तर 2 त्या ठिकाणी असले पाहिजे. उरलेली जे काही 18 मूलद्रव्ये जी आहेत तर त्या 18 मूलद्रव्यांची असणारी जी काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला त्या ठिकाणी काढता येईल. पुढे आता पुढचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. 4था प्रश्न पहा की व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द व्हॅलन्सी व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द पिरियड 1 अँड पिरियड 3. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की एका आवर्ताकडून डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा जे आहे तर त्या संयोजा बदलामध्ये आवर्तिकल त्या ठिकाणी काय आहे आणि आवर्त 2 आणि 3 याचा संदर्भ घेऊन आपलं असणारं जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं. आता आवर्त 2 जे आहे तर त्या आवर्त 2चा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला म्हणजे पिरियड नंबर 2. आता पिरियड नंबर 2 जे आहे तर त्या पिरियड नंबर 2चा जर आपण जर विचार जर केला तर या पिरियड 2 मध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि शेवटी त्या ठिकाणी आपल्याला निऑन जे आहे तर ते निऑन त्या ठिकाणी असणार आहे. जे पिरियड सेकंड जे आहे तर त्याच्यामध्ये लिथियम आहे आणि शेवट जे आहे तर ते शेवट जर पाहिले तर या ठिकाणी निऑन जे आहे तर ते निऑन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पिरियड 3चा जर आपण जर विचार जर केला तर पिरियड 3 मध्ये त्या ठिकाणी सोडियम आहे
आणि शेवटी जर आपण जर विचार जर केला तर त्या ठिकाणी आर्गॉन आहे. येते. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय विचार करायला सांगितलं आहे की असणार ते काही डावीकडून उजवीकडे जाताना, म्हणजे डाव्या बाजूकडून उजवीकडे आपल्याला जायचं आहे आणि उजवीकडे जात असताना संयोजामध्ये त्या ठिकाणी काय बदल होतो. आता काय सांगता येईल की इन ए पिरियड चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ एन इलेमेंट व्हेरीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियडमध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतंय की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ती डावीकडून उजवीकडे जाताना त्या ठिकाणी ती बदलत जाताना दिसते. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दिज इलेमेंट. म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्या लक्षात येतं नसते की प्रत्येक असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्याचं असणारे जे काही शेवटचे कक्ष जे आहेत तर त्या शेवटच्या कक्षामध्ये असणारे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बदलत जातं. हाऊ एव्हर द नंबर ऑफ द सेल्स इज द सेम. असं जरी असलं तर असणारे जे काही कक्षा जे आहेत तर त्या कक्षांची कवचांची संख्या मात्र त्या ठिकाणी सेम आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगता येईल की इन ए पिरियड व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून काय करायचं आपल्याला उजवीकडे त्या ठिकाणी जायचं. द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट ए टाइम. डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्या लक्षात येतं नसतं की ॲटॉमिक नंबर काय होतं नसतं एक एकने त्या ठिकाणी वाढताना दिसतो. म्हणजे लिथियमचा त्या ठिकाणी 3 आहे, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं नसते एक एक असणारा जो काय ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो डावीकडून उजवीकडे जाताना त्या ठिकाणी वाढतो. अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस बाय द 1 ॲट ए टाइम. आणि त्याच वेळेला आपल्या असं लक्षात येतं नसते की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते सुद्धा डावीकडून उजवीकडे जात असताना एक एकने त्या ठिकाणी वाढताना दिसतो. आणि देअरफॉर इन पिरियड 2 and 3 व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी व्हेरेजेस. आणि म्हणून त्या ठिकाणी पिरियड नंबर 2 आणि पिरियड नंबर 3 मध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्यास लक्षात येतं नसते की व्हॅलन्सी जे आहे तर त्या व्हॅलन्सीमध्ये सुद्धा काय होतं नसते बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होता नसतो. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन आपल्याला दिलेलं बा की व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द व्हॅलन्सी व्हाईल गोईंग डाऊन ए ग्रुप. एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द ग्रुप 1, 2 अँड ग्रुप 8. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला सांगितले की एकाच गणामध्ये वरून खाली जात असताना संयोजा बदलामध्ये होणारा जो काही आवर्ती कल जो आहे तर तो आवर्ती कल त्या ठिकाणी काय. त्याच्यानंतर गण नंबर 1, गण नंबर 2 आणि शेवटचा असणारा जो काही गण 18 यांचा संदर्भ घेऊन आपला असणारे जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी ते स्पष्ट करायचं. मग आता सर्वसाधारणपणे आपल्याला की काय काय लक्षात घ्यायचे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला हा ग्रुप नंबर 1 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे ग्रुप नंबर या ठिकाणी आपल्याला ग्रुप नंबर 2 त्या ठिकाणी आहे आणि हा जो आहे तर तो ग्रुप नंबर आपला त्या ठिकाणी 18 आहे. आता ग्रुप नंबर 1चा जर विचार जर केला तर पहिलं त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन लिहिता येईल. त्याच्यानंतर लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 2 जो आहे तर त्या ग्रुप नंबर 2चा जर आपण जर विचार जर केला तर ग्रुप नंबर 2 मध्ये बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 18चा जर आपण जर विचार जर केला तर याच्यामध्ये हेलियम असणारे, निऑन असणारे, आर्गॉन असणारे, क्रिप्टॉन असणारे, झेनॉन त्या ठिकाणी असणारे. आता काय सांगताय की द व्हॅलन्सी of an element is determined by the number of valence electron in the outermost cell of an atom of an element. मूलद्रव्याचे असणारे काही संयोजे आहे तर ते संयोजक कसे काढले जाते तर शेवटचे असणारे काही आउटरमोस्ट सेल जे आहे तर त्या आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे काही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तर त्याच्यावरून त्याची असणारे काही संयोजक जे आहेत तर ते संयोजक त्या ठिकाणी काढले जाते. ऑल द एलिमेंट्स इन ए ग्रुप हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपल्या असं लक्षात येतं नसतं की असणारा जो काही ग्रुप जो आहे उदाहरणार्थ ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 1 मध्ये असणारी जी काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये असणारे जे काही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते सर्वांचे त्या ठिकाणी सारखेच असणार आहे. अँड देअरफॉर एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शुड हॅव द सेम व्हॅलन्सी. आणि म्हणून एकाच ग्रुपमध्ये एकाच गणामध्ये असणारी सर्व मूलद्रव्ये जे आहेत तर त्या सर्व मूलद्रव्यांची व्हॅलन्सी त्या ठिकाणी सारखीच असते. फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 1. आता एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 1 मगाशीच आपण त्या ठिकाणी पाहिले की हायड्रोजन आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिशियम अशा प्रकारची मूलद्रव्ये आहेत.
याच्यामध्ये शेवटची असणारी काही कक्षा ज्या आहेत तर त्या शेवटच्या कक्षामध्ये 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आणि देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 1 इज 1. म्हणजे अशा पद्धतीने ग्रुप नंबर 1ची त्या ठिकाणी असणारी काही संयोज्या ज्या आहेत तर ती संयोज्या त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी असणार. अशाच पद्धतीने ग्रुप नंबर 2चा जर आपण विचार केला तर ग्रुप नंबर 2 मध्ये आपल्या लक्षात येतं नसते की बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. यांची असणारी काही आउटरमोस्ट सेल जे आहे तर त्या आउटरमोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि म्हणून त्यांची जी काही ग्रुप नंबर 2ची व्हॅलन्स आहे त्या ठिकाणी 2 असणार आहे. अशाच पद्धतीने ग्रुप नंबर 18चा जर आपण विचार केला तर ग्रुप नंबर 18 मध्ये निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन्स. म्हणजे याच्या शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये एक्सेप्शन जर आपण त्या ठिकाणी सुरुवातीचं सोडलं हेलियम तर ते हेलियम आपल्या लक्षात येतं नसते की याच्या शेवटच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आणि सिन्स निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर यांचा ऑक्टेट जे आहे तर ते ऑक्टेट त्या ठिकाणी कंप्लीट आहे आणि म्हणून यांची असणारी जी काही व्हॅलन्सी जी आहे तर ती व्हॅलन्सी किती असायला पाहिजे तर त्या ठिकाणी ती 0 त्या ठिकाणी असायला पाहिजे. आता सर्वसाधारणपणे याच्यावर मार्च 2020ला त्या ठिकाणी असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला. प्रश्न नीट ऐका की एलिमेंट्स काय सांगितलेले प्रश्न मार्च 2020ला की एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. काय पुन्हा एकदा ऐका की एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. म्हणजे ग्रुप जो आहे तर त्या एकाच ग्रुपमध्ये असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या संयोज्या त्या ठिकाणी सारख्याच असतात. तर याच्यावरचं असणारं ते काही सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलं होतं. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.